यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो, असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवाराच्या साथीने व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने वाढदिवस साजरा करताना केलाय। शिवसेना सल्लागार व माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण रमेश गुडेकर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात त्यांच्या सहकार्यांनी साजरा केलाय। यावेळी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी त्यांना विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महानगर प्रमुख माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश सोमन, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, उपमहानगर संघटक राहुल गोगटे, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिन बागवान, उपविभाग प्रमुख गुलाब बागवान, उपविभाग प्रमुख खानदेश धनावडे, शाखा प्रमुख किरण पवार, सिद्धेश पवार, रसूल बागवान यांच्यासह शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, महिला आघाडींनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रमेश गुडेकर यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट दिल्या। काय साहबाद प्रमाणे आपला वाढदिवस कोजागिरीला होत असतो, परंतु यंदा कोजागिरीला एवढा मोठा पाऊस, त्याच्यामुळे आम्हाला आम्ही भर मैदानामध्ये आमच्या शिवशक्ती मित्रमंडळाचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये शिवशक्ती मित्रमंडळ आमचा म्हणजे माझा जो वाढदिवस साजरा करतात तो एवढा जोरात उत्साहाने असतो। त्याच्यामध्ये माझ्या संपूर्ण भागातले लोक माझं त्यासाठी त्या उत्सव साजरा करण्यासाठी आलेले असतात। त्याच्यामध्ये सर्व म्हणजे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम केले जातात। त्याच्यामध्ये गरबाचा असतो, तो फार महत्वाचा कार्यक्रम आहे, तो सुद्धा तो आनंद घेत असतात। त्याच्यामुळे माझा हा जो कार्यक्रम जो आहे तो एवढ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। त्याच्यामध्ये माझे सर्व काही मला इथं मी 70ला इथं आल्यानंतर आजपर्यंत मी 74चा नगरसेवक होतो, तर मी तो पण 2017 पर्यंत होतो। अशा परिस्थितीत ह्या लोकांनी मला एखाद्या तळहाताप्रमाणे जपलंय, त्याची मला कुठेतरी रिटर्न किंवा कुठेतरी त्यांना आज आपण एकत्र येऊन त्यांच्याशी सहभोजन करावं, आनंद लुटावा, ही भावना त्याच्यामध्ये फार महत्वाची आहे, माझ्या दृष्टीने होते आहे आणि ते मी करीत आहे। आज माझा इथला जो वर्ग आहे, आज ह्या क्षणाला आज मला मैदानामध्ये जो वाढदिवस आपल्याला साजरा करायचा असतो करतात, पण आज अशा परिस्थितीमध्ये या पावसाने त्याच्यामध्ये तो मैदानामध्ये मला करता येत नाही। आणि दुसरं म्हणजे माझे जे मुलं जे आहेत ते कारागीर आहेत, कलाकार आहेत। आज कंदील बिंदील एवढे सणावारी जेवढे जे काय ह्या येतात, म्हणजे ज्या लोकांसाठी आपल्याला काही म्हणजे कंदील म्हणा अशा काही गोष्टी करतात, ते सर्व आमची पोरं करत असतात स्वतःहून, त्यांचा तो उद्योगधंदा आहे। त्याच्यामुळे आज या सगळ्या गोष्टीमध्ये, या पावसा या सर्व गोष्टीमध्ये त्यात पाहिलं तर त्यांनी सगळं करीत आलेत। आणि आज माझा उत्सव एवढा मोठा चांगला साजरा करायचा आहे, तो मी आज आमच्या पद्धतीने म्हणजे कसा त्या सर्वांना धरूनच मी तो करणार आहे, म्हणजे ते करणार आहे। असंच आता हा सगळा कार्यक्रम माझा होणार आहे। ह्याच्यामध्ये आज जो काय मी इथं ज्या लोकांनी मला म्हणजे मी 70ला इथं आल्यानंतर, ITIला आल्यानंतर मी जो काय नगरसेवक झालो, ज्या लोकांच्या जीवावर झालो, त्याच्यामुळे त्या लोकांचे देणं लागतो ही भावना माझ्यामध्ये आहे। आणि अशा पद्धतीने मी इथं काम करीत आहे। आणि आता माझा तसं पाहिलं तर मी 2017ला जय महाराष्ट्र केलेला आहे, म्हणजे सर्व राजकारणापासून म्हणजे मी निवडणूक लढवणार नाही, ही माझी एकंदरीत मी जे काय ते बोललोय त्याच्याशी मी प्रामाणिक आहे। त्याच्यामुळे आमच्या इथलं कोण काय होईल त्याला आता त्याच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे, प्रत्येकाचा काम करण्याच्या पद्धतीचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे माझा वारस कोण होईल, काय होईल, हा भविष्यकाळातला विषय आहे। त्याच्यामुळे आता ह्या विषयावर मी काय त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही। पण आज हे सगळं करीत असताना हा माझा उत्सव साजरा करीत असताना मला फार मोठा आनंद होत असतो आणि होतोय। त्याच्यामुळे ही सगळं माझा वाढदिवस ज्या पद्धतीने आज करतोय, आज
सगळं पनवेलच्या चांगले चांगले वरिष्ठ लोक मला येऊन भेटतात, मला आशीर्वाद देतात, एक माझ्याबद्दल चांगले 2 शब्द बोलतात. आता हेच आपल्या आयुष्यातलं मोठं रिटर्न आहेत, रिझल्ट आहेत असं मी समजतो. आणि अशा पद्धतीने हे काम करीत असताना मला जे काय मिळालेलं आहे, मी समाजाचे देणं लोक या भावनेतून मला पण समाजाने पुष्कळ काय दिलेलं आहे, ही भावना मी मनात ठेवून ह्याच्या पुढे सुद्धा मी काम करीत आहे. माझं स्वतःचं जे काही ऑफिस आहे ते शिवसेनाचंच ऑफिस आहे आणि ते मी शेवटपर्यंत माझं तसंच ऑफिस राहील. मासाहेब बाळासाहेब हेच माझे सर्वस्व असतील आणि तेच माझ्या या ऑफिसचं सर्व. आता मी जोपर्यंत नसेल तोपर्यंत हे माझ्या ऑफिसाचं हे सर्व प्रामाणिकपणे शिवसेनेमय असेल, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड असणार नाही. कारण माझं ब्रीदवाक्यच असं आहे, मी शिवसेना प्रमुखाचा, महासाहेबाचा, शिवसेनेचा विचारांचा, शिवसेना भवनचा, पण नाही मातोश्रीचा. हे माझं जे काय आहे ते पक्का आहे. कारण मी आज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे काय केलंय, स्वयंभू स्वतंत्र शिवसेनेच्या माध्यमातून केलंय. किती लोकांना नोकऱ्या हे ते लावलंय, पण शिवसेनेच्या माध्यमातून लावलंय. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथं 77 साली शिवाजीचा पुतळा, जो अश्वरथ शिवाजीचा पुतळा जो आहे, तो प्रस्ताव आमचा आहे, म्हणजे शिवसेनेचा आहे. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आज अश्वरथ जो पुतळा तुमच्या इथं आपल्याला दिसतोय, तो त्यावेळेला शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे. तसंच प्रबोधराज ठाकरे 60 कोटी रोड आज आपल्याला विरूपक्ष मंदिर, बळाळेश्वर मंदिर पासून ते नवीन पनवेल पर्यंत जो रोड जातो 60 कोटी, तो संपूर्ण प्रबोधराज ठाकरेंच्या नावावर आहे. त्याचबरोबर आमच्या वेळेला मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेला 15-16 जर बजेट पाहिले तर 1 कोटीची तरतूद आम्ही बाळासाहेबांच्या नावावर स्मारक व्हावं अशा पद्धतीने 1 कोटीची तरतूद केलेली आहे. अशा प्रत्येक आम्ही त्या गोष्टीत एकनिष्ठ राहिलोय. त्याच्यामुळे आज आमच्या इथं काम आहे ते शिवसेनेच्या ज्या ताकदीने आपण करतो. आज इथलं स्वामी समर्थांचा रोड सुद्धा हा म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही असा एक ठसा शिवसेनेने ह्या पनवेलला काय दिलं असा प्रश्न निर्माण झाला, तर पनवेलला आम्ही हे दिलंय. एवढी मोठी चांगली गोष्ट आम्ही दिलेली आहे. पण जे काम आज आम्ही त्यावेळेला केलं ते दुर्दैव आहे की आता ते होत नाही किंवा होणार नाही. कारण का शेवटी पैसा माध्यम झालेला आहे. या पैशाच्या माध्यमातून आज उमेदवार उभा राहतो, खर्च करतो, करोडो रुपये खर्च करतो, मग तो करोडीच्या येण्यासाठी सुद्धा अपेक्षा करतो ना. त्याच्यामुळे ही जे काय आपल्याकडे जे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकच यत्न सांगायचा आहे, तो एक विचार द्यायचा आहे की आता काय झालं, पक्षी झालेली आहे. ते सैरा वैरा फटकणं अशाच पद्धतीने ते वागतं आणि त्याच्यानंतर ते अशा पक्षी झाल्यानंतर आपले सगळे कार्यकर्ते एकमेकाची मारमार करून ते एका वटवृक्षाच्या खाली येतात. वटवृक्षाच्या वरती ज्या वेळेला वरती केव्हा बघतात तेव्हा वरून काहीतरी घाण पडते, ते पाहिल्यानंतर ते वर बघतात तेव्हा बघा अरे आपले सगळे नेते लोक वरती एकमेकाचा मुका घेतात. अशा रीतीने परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्याचा विचार तरुणांनी करायला पाहिजे आणि तरुणांनी स्वयंभू स्वतंत्र आता असायला पाहिजे, या भावनेतला मी आहे. आणि लोकांच्या म्हणजे कोण काय करतं कोण काय नाही ह्याची जाणीव ठेवूनच त्यांनी पुढे जायला पाहिजे. कोण काय बोलतो, कोण काय करतं, कोण काय नाही ह्याचा न विचार करता स्वतः आपण त्याचा विचार करूनच त्यांनी त्याचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. सगळे अशा पद्धतीने हे अस्तित्व निर्माण केलं तर मला वाटतं आता आपल्या देशाची दुर्दशा झालेली आहे ती होणार नाही. विचाराने आणि त्या लोकांचा जर आपण विचार केला आणि आपण विचार केला तर मला वाटतं आपण ह्याच्यामध्ये यशस्वी होऊन आज आपल्या महाराष्ट्राचं आपण चांगलं काहीतरी घडवू शकतो. ही भावना तरुणांमध्ये राहिली पाहिजे अशी माझी ह्या निमित्ताने सांगण्याची मी सांगतोय. आणि तशा पद्धतीनेच जर लोक वागले तर मला वाटतं आपण महाराष्ट्राचं चांगलं सुंदर महाराष्ट्र आपण बनवू शकतो. या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज.